महाराष्ट्र न्यूज 1 24 तास घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्र सुपर। माळेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई, गुन्हे शोध पथकाच्या शिताफीने आरोपी जेरबंद। माळेगाव पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की गुन्हेगार कितीही चलाक असले तरी कायद्याच्या कठोर चौकटीतून सुटका होणे अशक्य आहे। मौजे पाहणेवाडी येथील हॉटेल अमित मधील 2 कामगारांनी मालकाचीच फसवणूक करत रात्रीतून स्कूटी, संगणक, प्रिंटर, ओव्हन, मिक्सर, साइड बीच पिलर आणि वायफाय मशीन अशा तब्बल 89,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला। हॉटेलचे मालक अमित जगताप यांनी चोरीची तक्रार माळेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथकास आदेश दिले आणि सुरू झाला तपासाचा धडाकेबाज खेळ। आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याने त्यांनी तिकडे पळून जाण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी गुप्त माहितीचा वापर, तांत्रिक तपासणी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा माग काढला आणि हा तपास पोलिसांना दौंड मार्गे रेल्वेतून उत्तर प्रदेशात जाणाऱ्या आरोपींपर्यंत घेऊन गेला। मनमाड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी जाळे रचले आणि आरोपी मुद्देमालासकट हेरले। कोणतीही चूक न करता पोलिसांनी त्यांना तातडीने जेरबंद केलं। अवघ्या काही तासात घडलेली ही कारवाई म्हणजे पोलिसांच्या शिताफीचं जिवंत उदाहरण ठरेल। या यशस्वी मोहिमेचे श्रेय DYSP डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाला जाते, तर प्रत्यक्ष कारवाई प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे तसेच पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत आणि अमोल कोकरे यांनी उत्कृष्ट धाडस दाखवत आरोपींना न्यायाच्या माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार दिली होती त्या परिपूर्ण तक्रारीचं निवारण माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने हे केलेले आणि त्या जी चोरी ग्रामीण भागामध्ये घडलेला आहे हा नेमका कशा स्वरूपाचा आहे? 15 तारखेला आपल्याकडे अमित जगताप म्हणून हे फिर्यादी आले होते। त्यांनी आम्हाला असं कळवलं की त्यांच्या हॉटेलवर काम करणारे 2 इसम हे त्यांच्याकडे रेग्युलर काम करत होते आणि त्यांनी कुणालाही काही न सांगता त्यांच्या हॉटेलमधील एक स्कूटी व इतर साहित्य असे टोटल 89,000चं साहित्य घेऊन निघून गेले आहेत। जशी आम्हाला त्यांनी खबर दिली तसं आम्ही तात्काळ आमची DBची टीम, त्यामध्ये पोलीस हवालदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर माऊली यांना तात्काळ सांगून आम्ही त्यांचं तांत्रिक विश्लेषण चालू केले। तांत्रिक विश्लेषण केले असता आम्हाला अशी माहिती भेटली की सदरचे आरोपी हे रेल्वेने नागपूर साईडला कुठेतरी जात आहेत। त्या अनुषंगाने आम्ही त्यांचं मोबाईल ट्रॅकिंग करत असताना आम्हाला अशी माहिती भेटली की रेल्वेने पुढे जात आहेत। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ एक टीम रवाना केली आणि टीम रवाना करून इतर तांत्रिक मदत तसंच बाकी गुप्त बातमीदाराचे सोर्स वापरून त्यांना मनमाड या ठिकाणी आपण डिटेन केलं आणि जसे त्यांना डिटेन केलं त्यानंतर आपली पोलीस पथक तिथं गेले, त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलं, चौकशी केली। त्यांच्याकडे चोरीत गेलेला 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्यानंतर त्यांना 2 दिवस पोलीस कोठडी होती। आता सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। आमचे साहेब आहेत लोखंडे साहेब यांनी पूर्णपणे आम्हाला त्या टीममध्ये इन्व्हॉल्व करून मार्गदर्शन केले आणि त्याच्यानंतर आम्ही इथून फिर्याद दिल्यानंतर फिर्यादीने जशी माहिती दिली त्याप्रमाणे टेक्निकल एव्हिडन्स मिळवले आणि त्यातून ते म्हणजे त्यांच्या गावी थोडक्यात ट्रेनने जाणार आहेत तिकडं उत्तर प्रदेशला। तर ते माहिती मिळाल्यानंतर आम्ही रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि रेल्वे पोलिसांचा संपर्क साधून ते मनमाडमध्ये असल्याचं आम्हाला माहिती मिळाली। ते मनमाडमध्ये त्या रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। ते साहेबांनी त्यांच्याशी संपर्क करून आमची एक टीम रवाना झाली होती ऑलरेडी। त्यांनी तिथे मुद्देमालासहित त्यांना ताब्यात घेतले। जो काही मुद्देमाल जप्त केलेला आहे किंवा जमा केलेला आहे तो त्या मालकाला किंवा फिर्यादीला तो रिटर्न दिलेला आहे? नाही अजून। तो बघतो की महाराष्ट्रच नाही पूर्ण भारत देशामध्ये कोणत्याही ठिकाणी आरोपी जात असेल तर त्याला ह्या पोलीस प्रशासन नेमकं काय आहे हे त्याला दाखवून देण्याचं काम बारामती उपविभागात करते। आज महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सगळ्यात जबरदस्त काम हे बारामती उपविभागाचं आहे। कायदा, सुव्यवस्था, गुन्हे आणि वाहतुकीच्या ज्या सर्व नियमांची पायमल्ली करण्यासाठी सर्वप्रथम जे काम करत आहे हे बारामती विभागामध्ये असंच एक आदर्श व्यक्तिमत्व आज आपण इथं पाहिलेलं